खरं तर सगळ्यात आधी मला सर्वांना वाकून नमस्कार करायचे, त्याचा सर्वांनी स्वीकार करा. माझ्या नमस्काराचा सर्वांनी स्वीकार करा. माझ्यासोबत एकदा सर्वांनी घोषणा द्या, जेणेकरून आपल्यामध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण होईल. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. बरं वाटलं? स्वर्गीय पिचड साहेब असतील, वल्लभ साहेब बेंडके असतील, गोविंद गाले असतील, या सर्वांना स्मरून आज इथे मी माझा परिचय म्हणा किंवा माझ्या भाषणाला सुरुवात करते. येथे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ असेल, माझ्या महिला बंधू भगिनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे पत्रकार बंधू, खरंच तुम्ही या इथे विजयाचा निर्धार करावा यासाठी फक्त लांडे कुटुंबाला, दावे कुटुंबाला आणि केदारी कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिला. खरंच तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज आम्ही तिघी किंवा मी इथे उमेदवार म्हणून आलेली नाहीये. आज मी तुमची बहीण असेल, तुमची लेक असेल, तुमची माई असेल, हे म्हणून हे आज इथे खरं तर इथे येताना मला इतकं भावुक झालं होतं. ही गर्दी माणूस पैसा सुद्धा कमवून मिळवू शकत नाही, जी मला माझ्या नशिबाने आज इथे मिळाली. माझ्या महिला भगिनी असतील, अतिशय जीवाला जीव देणारी माणसं मी माझ्या आयुष्यात कमवली. खरं तर आज निमित्त आहे, जनसेवा आणि ईश्वर सेवेपेक्षा कमी नाही, आणि निमित्त मला मिळते तुमची सेवा करण्याचं. संधी मिळो किंवा न मिळो, हे लांडे कुटुंब नेहमीच तुमच्या सेवेमध्ये तत्पर असतं. पण तुमचा पाठिंबा बघून खरंच मला आता ऊर्जा लागली की कधी निवडणूक होते आणि कधी मी कामाला लागते जवळ. खरं तर माझ्या माय-वडिलांच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दलचा जो विश्वास आहे ना, हे विश्वास मला एक ऊर्जा देते, ताकद देते. ही पैशाने जमवलेली गर्दी नाहीये, ही वर्षानुवर्षे जपलेली नाती आहेत, ही विश्वासाची नाती आहेत. आणि आज इथे तुम्ही सर्वांनी उपस्थित राहून दाखवून दिलं की जात बीत काही नसतं, फक्त असतं ते फक्त एक सर्व धर्म समभाव जगणारी माणसं, जे आपण एका रक्ताचे आहोत. आणि जेव्हा आपल्या माणसावर, आपल्या माणसासाठी आपल्याला जगायचं असतं, तेव्हा आपण सगळे उभे राहतो. त्यासाठी मी सर्वांचा पुनश्च एकदम मनापासून आभार व्यक्त करते. माझं लग्न होऊन 4 वर्ष झाली. माणूस मरेपर्यंत माणसाला एवढी माणसं कमावता येत नाही, तेवढी माणसं मी माझ्या या 400 वर्षामध्ये कमवतो. आज महिलांना संधी मिळते. माझ्या महिलांना मी सांगेन की एक बाई घर किती टाकून ठेवू शकते, बरोबर आहे की नाही? एक महिला एक घर चांगलं सांभाळू शकते, कुटुंब व्यवस्थित करू शकते. तर मग जर भेटलं एखादी संधी गाव किंवा आपला भाग सांभाळायची एखाद्या महिलेला, तर ती चांगलं नाही सांभाळणार का? तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला लांडे कुटुंबामध्ये जेव्हा मी सून होऊन आली, खरं मी अनुभव घेतला. जेव्हा आमचा अपघात झाला होता बागसा तलावावर,
शेवटी काय म्हणतो आपण, आंब्याच्याच झाडाला दगड पडतात, बाबळीच्या नाही पडत. आणि ते सर्वांना मी म्हणेन, जात पात सोडून एकत्र या. तुमच्या मनामध्ये असेल, तुम्हाला वाटत असेल हा बाबा माझी माई माझ्यासाठी सगळं करत असेल, सगळं करेल, तर या विश्वासाने पुढची मी त्या पदा खुर्चीवर बसणार नाही, माझ्या सर्व माता भगिनी बसणार आहेत. कारण त्यांच्या समस्या मूलभूत गरजा असतात. जिल्हा परिषदेला आरोग्य, शिक्षण, वैयक्तिक लाभ, गावचा विकास जितका करता येईल तेवढं केलं ना. जे बोलतात ते त्यांनी सुद्धा पदं भोगली, त्यांनी किती विकास केला, पण नाही, त्यांना वोट दाखवायचं असतं दुसरीकडे, पण ही 4 वोट विसरतात ना ती किती आपल्याकडे म्हणून. बरोबर आहे की नाही? संघर्ष करत असताना नागरिक कुटुंबामध्ये दुःख असेल, सुख असेल, ही माय बाप जनता सर्व एकत्र असते. आणि जातीचं म्हणायला गेलं तर इथे बसलेली सर्व वरिष्ठ मंडळी सगळ्या जातीची आहेत. बस करा आता, संपवू टाका. आणि मी तर म्हणेन हे संपवून सगळं आपण सर्व एकत्र उभे राहूयात, गावचा विकास करूयात, भागाचा विकास करूयात. आणि ज्यांना जातीचं राजकारण करायचं असेल त्यांना संपवायची जबाबदारी या मायलांडीची असणार आहे. आपल्यामध्येच भाग काढून, आपल्यामध्ये दोष निर्माण करून आपल्या भागाचा विकास कुठेतरी खुंटवला जातोय. मला कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलायचं नाहीये, पण समोरचा उमेदवार स्वतःची बाजू मांडता येत नाही. तुम्ही माझ्या महिलांचं काय मान सन्मान करणार? तुम्ही वकील ठेवलेत पैसे देऊन, जे तुमच्या वतीनं बोलतील की महिलांना तुमच्या वकिलांना आणि तुम्हाला सगळ्यांना एकटी टाकली. हक्काने मी तिथे माझ्या महिलांसाठी काम आणू शकते. आता दादांनी म्हटलं बोलणारे भरपूर आहेत, मला टीका पण नाही करायची कोणाला, पण मला उत्तर द्यायचंय. कारण असं म्हणतात चिखलामध्ये दगड टाकला की चिखल आपल्यावर उडतो. मला त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाहीये. आणि मला भविष्यात मिळाली तुमच्या आशीर्वादाने संधी तर मी माझ्या कामातून सगळं दाखवणार आहे. मला फक्त समाधान एका गोष्टीचं, रात्री मी झोपते ना एका गोष्टीचं समाधान आहे. माझी आई, माझी बहीण, जेव्हा मी तिच्याकडे जाते ना ती माझ्या गालावरनं हात फिरवते, गालावरनं. हे सुख कितीतरी पैसे देऊन पण कमावता येत नाही. लांडे साहेब म्हणतात का जात बघून मदत केली जाते. जेव्हा अपघात होता तिथे जात बघून मदत केली जाते का? माणुसकी धर्म आपल्याला हे नाही शिकवत. पैसे बुडवले जातात, अनेक महिला असतात तिथे विचारून, बाई तुझी कोणती जात आहे, मग तुझे पैसे मी नाही देणार, तू माझीच मग मी तुझे पैसे देणार. अशा अनेक महिला बघितले आहेत. इथे जाती धर्माचा फक्त बाजार मांडला या सगळ्यांनी. यांना फक्त आपल्याला शांत करायचे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचे. मला मी उमेदवार म्हणून कशी आहे हे तुम्हाला माहिती असेल नसेल नाही, पण मी एक आई आहे, एक बहीण आहे, तुम्हा सर्वांची माई आहे. आपल्या भागामध्ये जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके यांच्या माध्यमातून अनेक कामे झाली. खरं तर जसं सांगितलं आता सगळ्यांनी, मला सांगू वाटतंय की साहेबांना पुनश्च आमदार करायची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. मी म्हणेन त्यांना, तुम्ही या जनतेने आमच्यावर जेवढा विश्वास दाखवलाय तसा विश्वास तुम्ही आमच्यावर टाकून बघा. कारण अशी पैसे देऊन पण मिळणारी संपत्ती अशी मिळत नाही. खरंच आज तुम्ही इथे आलात, मनापासून मी तुमचं जितकं व्यक्त करावं माझं मत मला व्यक्त करता येत नाही. कारण मी येता येता माझ्या महिला भगिनी ज्या माझ्या डोळ्यात बघत होते मी अक्षरशः भावूक झाली. बाबा इथे बसलेली सर्व माणसं आहेत, आपल्या कमळवाडीचे बाबा आहेत. कधी भेटलं ना माणूस मला एकदा भेटला की माझ्या लक्षात राहणार. आज मनाचं अंतर किती मोठं असू दे, किती किलोमीटरचं माणसं असू दे, पण माझ्या मनात ही भावना आहे की तो माणूस माझा आहे, मला त्याच्यापर्यंत जायचंय. खरंच इथे जमणारे सर्व तुम्ही आज आला. आपला विजय
योग्य तो उमेदवार निवडून द्या. मी एवढंच म्हणेन की जेव्हा कोरोना होता आपण सगळे घरात होतो, त्याला विधात्याने आपल्याला सगळ्यांना बंद केलं होतं. पण हा विधाता घरात बसला नाही. जेव्हा स्वतःचा सख्खा पोर जेव्हा घ्यायला आपल्या बापाला दवाखान्यात न्यायला घाबरत होता, तेव्हा ह्या व्यक्तिमत्वाने आपल्या अंग खांद्यावर कोरोनाचा पेशंट नेऊन दवाखान्यामध्ये ऍडमिट केला. का अशी माणसं नको मला आपल्या समोर? का माणसं नको अशी? बरं, लांडे साहेबांवर टीका करणार तेच जे त्यांच्या बोटाला धरून 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 पुढे आले. बरं, असं म्हणतात ना, हे नानाचं मोठं केलं तुला, तू माझ्यावरच उलटत. पण साहेबांचं साध्या मनाचं माणूस आहे, कधी भेटले ना बोलतील बरेच का काय, त्यांच्या मनात काही राहत नाही. पण जे मनात आपल्या मनामध्ये काही विचार ठेवून जे खायचे जात वेगळे दाखवायचे जात वेगळे असतात ज्यांचे, ते लोक असे वागतात. कधी आपल्या भागाचा विचार करा. भांडणात